आम्ही गेलो होतो त्याच्या घरी। तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे। ज्या राक्षसानं 3 वर्षांच्या लेकीवर अत्याचार केला, तिची दगडानं ठेचून हत्या केली, तोच राक्षस तिला शोधण्याचा बनाव करत होता। त्याच राक्षसानं तिला कॅडबरी दिली। माझ्या 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला। आम्ही गेलो होतो त्याच्या घरी। तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे। घराशेजारचा दादा आपल्यासोबत असं काही करेल हा विचार ना त्या लेकीनं केला असेल ना तिच्या आईनं। आईचा काळीच पिळवटून टाकणारा हा आक्रोश त्याच नराधमाची क्रूरता सांगतोय। आपलं पाप लपवायला या नराधमानं तब्बल 3 तास गावकऱ्यांची दिशाभूल केली। ज्या लेकीला यानं स्वतःच्या हातानं संपवलं, त्याच लेकीच्या शोधासाठी यानं तिच्या पालकांकडून तिचा फोटो मागितला। पण अखेर या राक्षसाचं बिंग फुटलं आणि मालेगावात संतापाचा ज्वालामुखी उसळला। पण या राक्षसानं त्या लेकीला आपल्या जाळ्यात कसं ओढलं? गावकऱ्यांना चिमुकलीचा मृतदेह कुठे सापडला? या राक्षसानं स्वतःला वाचवण्यासाठी काय बनाव रचला? आणि चिमुकलीच्या पालकांनी या नराधमाबाबत काय माहिती दिली? याच प्रश्नांची शॉकिंग उत्तरं या व्हिडिओत पाहायला मिळतील। माझी मुलगी खेळत होती वाळूवरती। एवढा छोटासा लेकरू त्याच्या पोटात कळलं नाही। दिनांक 16 नोव्हेंबर, वार रविवार। हा दिवस मालेगावकरांसहित अख्ख्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला। कारण याच दिवशी या नराधमानं आपल्या दुश्मनीची भडास 3 वर्षांच्या लेकीवर काढली। या राक्षसानं आधी त्या कवळ्या जीवावर अत्याचार केलेत आणि नंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली। पण हे सगळं या नराधमानं कसं केलं, याचा अख्खा घटनाक्रमच आता समोर आलाय। 16 नोव्हेंबरला रविवार होता। शाळेला सुट्टी होती, त्यामुळे चिमुकली आपल्या मित्रांसोबत घराबाहेरच खेळत होती। आपलं लेकरू घराबाहेरच्या वाळूवरच खेळतंय म्हणून आई वडीलही निश्चिंत होते। पण तिथंच या नराधमानं डाव साधला। हा 24 वर्षीय विजय खैरनार नावाचा नराधम तिथूनच चिमुकलीला फूस लावून आपल्या सोबत घेऊन गेला। तिकडे बराच वेळ झाला तरी चिमुकली घरी परतलीच नाही, म्हणून आईला काळजी वाटली। त्यामुळं तिनं गल्लीत विचारपूस केली, पण चिमुकली तिला काही दिसली नाही। जसजसा वेळ निघत होता तसतशी आईच्या काळजाची धडधड वाढत होती। मालेगावचं डोंगराळे एक छोटंसं गाव। चिमुकली बेपत्ता झालीये ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। गावकऱ्यांनीही तातडीनं चिमुकलीचा शोध घेतला। हा नराधमही चिमुकलीच्या घराशेजारीच राहतो। शोधाशोध करणाऱ्या चिमुकलीच्या आईवडिलांनी या राक्षसाचंही घर गाठलं। त्यांनी काळजीपोटी या नराधमाचीही विचारपूस केली। लेकीसाठी कासावीस करणाऱ्या त्या पालकांना त्यावेळी माहिती नव्हतं की ज्या राक्षसानं आपल्या लेकीला संपवलं, तिचे लचके तोडले, आपण त्याच राक्षसाला तिच्याबद्दल विचारतोय। चिमुकलीच्या पालकांनी विचारपूस केल्यावर या राक्षसानं खोटा बनाव रचला। मी तिला कॅडबरी खाऊ घातली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं, असंही यानं तिच्या पालकांना सांगितलं। हा राक्षस इतक्यावरच थांबला नाही, त्यानं चिमुकलीला शोधण्याचाही बनाव केला। यासाठी त्यानं पालकांकडून तिचा फोटोही मागितला। तब्बल 3 तासांपेक्षा जास्त हा खेळ सुरू होता। पण अखेर गावाबाहेर असलेल्या मोबाईल टॉवरजवळ चिमुकलीचा मृतदेह आढळला। आई वडील स्वप्नातही विचार करू शकत नाही अशा अवस्थेत त्यांना त्यांची लेक मिळाली होती। या हैवानानं तिचे लचके तोडून तिला दगडानं ठेचून ठार मारलं होतं। पण चिमुकली इथपर्यंत आलीच कशी, तिला इथवर आणलंच कुणी, याची शोधाशोध सुरू झाली। आणि त्यानंतरच या राक्षसाचा खरा चेहरा समोर आला। कारण चिमुकलीला मोबाईल टॉवरकडे घेऊन जाताना याला चिमुकलीच्या मित्रमैत्रिणींनी पाहिलं होतं।
पोलिसांनी विजय खैरनारची विचारपूस केली आणि त्यानंही गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतरच मालेगावात अक्षरशः संतापाचा ज्वालामुखी फुटला। वडिलांवरचा राग काढायला या राक्षसानं हे कृत्य केलं असा पोलिसांना संशय आहे। या लिंगपिसाटाला आपली बाजू मांडायला वकीलही मिळू नये यासाठी मालेगावातील वकील संघटना एकवटल्या आहेत। ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते, एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं, एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो, तर नक्कीच अशा पद्धतीच्या कायद्यांना तिलांजली देऊन महिलांच्या सुरक्षेसाठी हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे, हा देश प्रभू श्रीरामचंद्रांचा देश आहे, लंका जाळणारा देश आहे, औरंग्याचा खात्मा करणारा देश आहे। अशा देशामध्ये जर अशी पद्धत होत असेल, महाभारत करणारा हा देश आहे आणि जर यात आपल्या स्त्रिया सुरक्षित नसतील तर नक्कीच हे निषेधार्ह कायदे आता बंद केले पाहिजेत आणि महिला सुरक्षेसाठी तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्ट, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तरी काय, गोडगाव तालुका भडगाव आणि जिल्हा जळगाव मधले कल्याणी पाटील ही देखील एक बालिका होती, त्या बालिकेची देखील केस फास्ट ट्रॅक मध्ये चालू आहे म्हणे। अद्याप 2 वर्ष झाले, अजून सुद्धा तिला न्याय मिळत नसेल तर मग फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे नक्की काय, याचा शासनाने आणि कायद्याने यामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि 2 महिन्याच्या आत अशा आमच्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे अशी मी मागणी करतो। मालेगाव वकील संघाने यापूर्वीच अशा प्रकारचा निर्णय घेऊन अपराधाला कोणत्याही प्रकारे अभय मिळणार नाही अशाच प्रकारची भूमिका घेतलेली आहे। या उलट मालेगाव वकील संघाने पीडितेच्या बाजूने पीडितेला न्याय मिळावा म्हणून स्वतःहून आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक करून त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञांनी देखील आरोपीला पोलीस कस्टडी मिळावी म्हणून काल प्रयत्न केलेले होते। मालेगाव वकील संघ नेहमीच पीडितेच्या बाजूने उभा आहे। झालेली घटना अतिशय निंदनीय आहे, तरी आपण घटनेवर आणि न्यायदेवतेवर विश्वास ठेवा, अपराधाला कोणत्याही प्रकारे अभय मिळणार नाही अशाच प्रकारे या ठिकाणी कार्यप्रणाली राबवण्यात आलेली आहे। माननीय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी देखील या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून 2 महिन्याच्या आत अपराधाला शिक्षा होईल अशा प्रकारे कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील संपूर्ण प्रशासन करत आहे। या ठिकाणी मालेगाव वकील संघ देखील अशा प्रकारे पूर्ण सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी देणार आहे आणि निश्चितच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून पीडितेला न्याय मिळेल आणि अपराधाला कठोरातली कठोर शिक्षा होईल अशाच प्रकारे या ठिकाणी न्यायदेवता काम करणार आहे। दादा भुसेंनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत मालेगावच्या DYSPंची बदली करण्याची मागणी केली आहे। त्या बालिकेचा खून त्या ठिकाणी केला आणि म्हणून त्या नराधमाला पोलीस प्रशासनाने तर त्याच दिवशी ताब्यात घेतलेलं आहे। त्या बालिकेचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे। आज त्या गावाचे सर्व ग्रामस्थ त्या बालिकेचं जे काही निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून वरिष्ठ वकील महोदय त्या ठिकाणी देऊन फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवावी आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारचं निवेदन त्या गाव पातळीच्या पासून तर आमच्या संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जो काही तीव्र भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या संदर्भातलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवली जाईल। आम्ही त्या ठिकाणी वरिष्ठ वकील महोदय देण्याची पण मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी वरिष्ठ वकील देऊन त्या आरोपीला फाशी कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी देता येईल या संदर्भातलं जे निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचं शब्द त्यांनी दिलेला आहे। माझी विनंती आहे की आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्याही दृष्टिकोनातून
अतिशय निंदनीय ही घटना त्या ठिकाणी झालेली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी परवापासून अतिशय व्यथित होतो आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये वरिष्ठ विधितज्ञ देऊन त्या ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला. या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला. आरोपीला फाशी झालीच पाहिजे म्हणून लोक रस्त्यावर उतरलीत. आपल्याच घराशेजारी राहणारी व्यक्ती आपल्यासोबत असं काही करेल अशी कल्पनाही त्या चिमुकलीला नसावी. यामुळेच विजय खैरनार खरंच माणूस आहे की माणसाच्या रूपात दडलेला हैवान, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.